आज जे वळीत चाललेलं आहे, सगळ्या ठिकाणी डेव्हलपमेंट या ठिकाणी वळीत A+ झालं असं सांगण्यात आलं, परंतु A+ हे कोणासाठी झालं? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वरळी विधानसभेतून संपला किंवा तो नाही आहे असं चुकीचा समज आहे की ते घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिवंत आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला तो दिसेलसुद्धा. ज्यावेळेला आमचे नेते आम्हाला सोडून गेले त्यावेळेला साहेबांचा एक आमच्या खांद्यावर हात ठेवून शब्द होता, वळीत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत वळीतील राष्ट्रवादी कधीही संपुष्टात येणार नाही. त्यामुळे वळी हा साहेबांचा प्रेमाचा विषय आहे, ताईंचा प्रेमाचा विषय आहे. साहेब वळीतल्या अनेक जुन्या जाणत्या लोकांच्या संपर्कात आहेत, लोक साहेबांना मानणारी आहेत, साहेबांचे विषय ऐकणारे. त्यामुळे वळीत राष्ट्रवादी संपली हे कधीच जाहीर करणार नाही. भाऊ गेल्यामुळे पक्षाची वाताहत वरळी विधानसभा किंवा मुंबई शहरामध्ये झाली अशी अजिबात नाही आहे. कळत न कळत येणाऱ्या काळामध्ये आमच्या भाऊ गेल्यानंतर पक्षाची महाविकास आघाडीमध्ये एकत्रीकरण झालं. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. नमस्कार. साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील 2 मोठ्या राजकीय पक्षांची फूट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. त्यात आरोप प्रत्यारोप, आमदार घेऊन कोण बाहेर पडलं, वेगळा पक्ष वेगळा गट कसा स्थापन केला, हे सर्व नाट्यमय राजकारण आपण महाराष्ट्रात पाहिलेलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट, ठाकरे गट असे 2 पक्ष वेगवेगळे झाले. तसंच त्याच्या पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अशीच फूट पडली. त्यांचेच पुतणे अजितदादा पवार हे आपला पक्ष आणि आमदार घेऊन बाहेर पडले, पक्ष चिन्ह देखील घेऊन बाहेर पडलेत. त्यापूर्वी वरळीमध्ये एक मोठी घटना घडली होती. इकडचे दिग्गज माजी आमदार, त्यावेळेचे माजी आमदार सचिन भाऊ अहिर हे शिवसेनेत गेले. जाताना मोठा लवाजवा, बरेचसे कार्यकर्ते, बरेचसे पदाधिकारी आणि मुंबईतील अनेक कार्यकर्त्यांची संख्या घेऊन गेले असंही म्हटलं जातं. पण त्यांच्याबरोबर त्यावेळेला खांद्याला खांदे लावून काम करणारी मंडळी काही शरद पवारांबरोबर प्रामाणिक राहिले किंवा हे त्यांच्याबरोबरच या पक्षातच राहिले आणि तग धरून राहिले. आज पुन्हा वरळी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्बांधणी किंवा नव्याने त्याला एक प्रेरणा देण्याचं काम काही दिवसांपूर्वी सुप्रियाताई सुळेंनी केलं. वरळीतील BDD चाळ क्रमांक 121 इथे त्यांनी आपल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. सुप्रियाताईंनी वरळी विधानसभेमध्ये विशेष लक्ष घातलं असं देखील काही जाणत्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जयंत पाटील हे देखील याबाबत वरळीबाबत जागरूक आहेत असंही मानलं जातं. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे किंवा शरद पवारांचे कार्यकर्ते आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जाणून घेतोय आता वरळीत एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने. समस्या तुमची निवारण आमचे. समस्या ह्या वरळीतीलच, साहजिकच या वरळीतीलच समस्या या ठिकाणी आपल्याला समजणार आहेत आणि हे त्यांनी हा एक उपक्रम घेतलेला आहे. आपण जाणून घेतो. आपल्यासोबत मुंबई सचिव राजू पवार आहेत. पवारसाहेब, स्वागत आहे आपलं. नमस्कार. ही संपूर्ण विस्तृत माहिती तुम्हीच आम्हाला सांगा. आता हा तुमचा उपक्रम समस्या तुमची निवारण आमचे कसं हाताळत आहे, काय अनुभव येत आहेत, कसं चाललंय? व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. प्रथम तर आपल्या चॅनलचं स्वागत की आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप अतिशय प्रेरणादायी आणि लोकांच्या समर्पक असणारे विषय, लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय, लोकांच्या अडचणीचे विषय आपण सोडवता, मांडता आणि त्यामुळे निश्चित लोकांना न्याय मिळतो. प्रथम मी पक्षाच्या वतीने आपलं अभिनंदन करतो. आणि थोडंसं आपण जे बोलत असताना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, तर हा गट नाही आहे, हा पक्ष आहे. कारण की पक्षाचे आमचे नेतेच शरदचंद्र पवार होते. गट होते ते बाजूला गेले. पक्ष, मूळ पक्ष म्हणून शरदचंद्र पवार संस्थापक अध्यक्ष म्हणून आमचे पवारसाहेब आहेत. त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही जर पाहिलं असेल तर संसदमध्ये आता जे राजकीय खासदारांना प्रत्येक पक्षाला ऑफिस देण्यात आलं, त्या पक्षाच्या ऑफिसलासुद्धा NCP राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्या ठिकाणी विधिमंडळाने ऑफिस दिलेलं आहे.
तर म्हणजे खरा मूळ पक्ष कोणता आहे हे संविधानिक दृष्ट्या हा शरदचंद्र पवार साहेबांचाच पक्ष आहे, म्हणून मी आपली या ठिकाणी थोडीशी चुकीची दुरुस्ती करायला विनंती करतो. राहिला आपण जसं सांगितलं की माननीय सचिनभाऊ अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला. ते फार मोठे नेते आहेत. त्यांनी का प्रवेश केला, कशासाठी प्रवेश केला, ह्या गोष्टींबाबतीत मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून बोलू शकणार नाही. परंतु ह्या ठिकाणी वरळी विधानसभेमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवार ह्याच बॅनरखाली प्रत्येक कार्यकर्ता एकत्रित आला होता, काम करत आला होता आणि त्याचीच पोचपावती म्हणून पूर्ण मुंबई शहरामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून जर राष्ट्रवादी पक्ष नावारूपाला आला असेल तर ते वरळी विधानसभेतून आला होता. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वरळी विधानसभेतून संपला किंवा तो नाही आहे असं चुकीचा समज आहे. इथे घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिवंत आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला तो दिसेलसुद्धा. आता आदरणीय आमच्या सुप्रियाताई यांच्या माध्यमातून वरळी विधानसभेवरती त्यांनी प्रचंड प्रेम केलेलं आहे. आमचे प्रांताध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचं अतिशय या वरळी विधानसभेवरती प्रेम आहे आणि खरंच आमच्या पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार साहेब यांनी सुरुवातीपासून वरळीमध्ये जर खऱ्या अर्थाने जर विकास काम गतिमान विकास जो कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता तो माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली झाला होता. आता आमच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची शिवसेना काँग्रेस या पक्षाची महाविकास आघाडी आहे. इथले आमचे स्थानिक महाविकास आघाडीचे आमदार म्हणून आदित्य ठाकरे साहेब आहेत. शेवटी पक्ष चालवत असताना आम्हाला आमच्या पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या जरी समस्या जरी महाविकास आघाडीचे जरी आमचे आमदार असले तरी इथं भेडसावणाऱ्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या ज्वलंत प्रश्न लोकांचे असूनसुद्धा त्यांना न्याय मिळत नाही आणि त्या दृष्टीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक नगरातल्या समस्या जाणून घेण्याकरता आणि त्याला न्याय कसा मिळेल ह्या दृष्टीने आम्ही एक अभियान राबवण्याची सुरुवात केलेली आहे. तिची सुरुवात आज समस्या तुमचे निवारण आमचे या आपण एकत्र बसूया, आपण मिळून न्याय देऊया अशा टॅगलाईनखाली आम्ही आज वरळीतील जिजामाता नगर, स्वामी विवेकानंद नगर, भैयासाहेब आंबेडकर नगर, सुभाष नगर, आनंद नगर, कांबळे नगर हा एकत्रित जो पुनर्विकासाचा जो प्रोजेक्ट चालू आहे आणि त्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी जो पुनर्विकास होत असताना या ठिकाणी विकासकाच्या माध्यमातून जो पुनर्विकास होतो आहे त्या ठिकाणी त्यांनी त्या झोपड्या वगैरे तोडलेल्या आहेत. त्या ठिकाणी मग ते गटर लाईन नसतील, तिथले शौचालय असतील, त्यानंतर तिथली इलेक्ट्रिसिटी असेल, जे झोपडी तोडून गेलेले आहेत त्यांची विद्युत केबल आहे ती तशाच पद्धतीत त्या ठिकाणी ठेवलेली आहे किंवा ती ज्या झोपड्या आहेत त्या तोडल्यानंतर त्याचं डेब्रिज त्या ठिकाणी तसंच ठेवलेलं आहे. पावसाळी वातावरण असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ह्या आजारांनी तोंडावर काढलेली आहेत आणि अशा परिस्थितीत जर ही डेब्रिज त्या ठिकाणी जर त्या गटाराच्या लाईनमध्ये जर पडलेलं असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते, त्या ठिकाणी गरीब कुटुंब राहत असतात, हातावरचं त्यांचं पोट आहे आणि अशा मोठ्या भयानक आजाराला जर आपणच आपल्या माध्यमातून जर निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय मग अशा कुठेतरी गोष्टींना आळा घालावा. आणि त्या ठिकाणी जो पुनर्विकासाचा विषय चालू आहे त्या पुनर्विकासाच्या माध्यमातून काही अनेक झोपड्या ह्या अपात्र आहेत. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 4,500 झोपडपट्टीधारकांचा हा पुनर्विकास प्रकल्प आहे, तो त्रिके अंतर्गत राबवला जातो आहे. परंतु त्या ठिकाणी जे पात्र अपात्राच्या माध्यमातून जे अपात्र झालेले झोपडीधारक असतील किंवा त्यांना एकत्रित जे भाडं देण्याचा जो SRAचा जो नियम आहे की 210 अंतर्गत त्या जे भाडं आहे ते SRAमध्ये जमा करणं महत्त्वाचं होतं, परंतु ते न करता विकासक डायरेक्ट थेट देत आहेत लोकांना. परंतु ते भाडं कोणाला कमी देत आहेत तर कोणाला जास्त देत आहेत असं प्रमाण न किंवा भेदभाव न ठेवता पुनर्विकास करण्याकरता माननीय शरदचंद्र पवार साहेबांचं स्वप्न आहे की झोपडपट्टी मुक्त मुंबई शहर झालं पाहिजे, झोपडपट्टी मुक्त लोकांचं वातावरण झालं पाहिजे. आज ज्या पद्धतीचं त्यांना अडचणी भेडसावत आहेत, जर सुसज्ज इमारतीमध्ये जर ते जात असेल, त्यांचं जीवन उंचावत असेल तर अशा याला आमच्या पक्षाचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे. परंतु तो कुठेतरी चुकीच्या पद्धतीत जर पुनर्विकास होत असेल तर शेवटी एक प्रतिनिधी म्हणून एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी बनते की त्या गोष्टीकडे लोकांमध्ये होणाऱ्या अडचणींना न्याय देणं ही आमची जबाबदारी बनते. आणि ह्या दृष्टीने आज आम्ही हा जो कार्यक्रम आहे
तो आम्ही ह्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला. आमचे तालुक्याचे अध्यक्ष सुनील वराडकर आहेत, आमचे महिला वार्ड अध्यक्ष आहेत, महिला तालुका अध्यक्ष, संपूर्ण पदाधिकाऱ्यांची टीम गेल्या सुप्रियाताईंनी या ठिकाणी जो पार्टी ऑफिसची आमच्या कार्यालयाचा जो उद्घाटन सोहळा केला होता आणि त्यांनी ह्या ठिकाणावरूनच लोकांना, वर्णीकरांना आश्वासित केलं होतं की लोकांना भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्याचं निवारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जाईल आणि त्यांचा शब्द आज आम्ही तंतोतंत पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत. फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. काही विशेष समस्या सांगू शकता तुम्ही की ज्या खरोखर गंभीर आहेत आणि त्या हाताळताना जरा डिफिकल्टी येते, काय वाटतं? या ठिकाणी तुम्ही बघा, मी ज्या प्रभागावरती ह्यापूर्वी नेतृत्व करत होतो किंवा काम करत होतो त्या प्रभागामध्ये महात्मा फुले नगर असेल, भैयासाहेब नगर असेल, मोतीलाल नेहरू नगर असेल, मद्रासवाडी असेल, मरियम्मा असेल, जिजामाता नगर असेल, हा मोठा स्लम भाषिक हा एरिया आहे आणि ह्या ठिकाणी वॉटर गटर मीटरच्या ह्या समस्या अनेक वर्ष भेडसावलेल्या आहेत. मग त्या ठिकाणी असणारे जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी त्या विषयावरती कधी लक्ष घातलेलं नाही. ते फक्त बॅनर, पोस्टर आणि पक्ष बदलण्यातच त्यांनी आपलं सुरुवात केलेली आहे, त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. परंतु लोकांच्या खऱ्या समस्या, ज्या मूलभूत समस्या असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून कधी झालाच नाही. तुम्ही पहा, महात्मा फुले नगरमध्ये या ठिकाणी एक सार्वजनिक शौचालय वरळी सिपेजच्या कोपऱ्याला जे होतं, आज त्याची दुरावस्था बघा. मुंबईचे पालकमंत्री येऊन त्या ठिकाणी भेट देऊन गेले. ते भेट दिल्यानंतर ते टॉयलेट तोडण्यात आलं. आता एवढी अशी कोणती घाई होती की तिथे जवळजवळ 1,500-2,000 झोपडीधारक असताना सुद्धा नाही त्यांच्याकडे कुठल्याही अशा शौचालयाची सुविधा नसताना ते टॉयलेट तोडण्याचा घाट त्यांनी का घातला हे कळण्यापलीकडचं आहे. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने त्यांनी ट्रान्झिट शौचालय आणून ठेवलेले आहेत. त्याच्यावरती पाण्याची सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही. त्या टॉयलेटचे दरवाजे रोड फेसिंगला ठेवलेले आहेत. तिथे महिला आणि पुरुष एकत्रित जातात विधी करण्यासाठी. काही वेळेला तर अशा प्रकार घडतात की महिला विधी करण्यासाठी बसलेली असते आणि पुरुष मंडळी तो दरवाजा उघडतात. म्हणजे ही मुंबई शहरातली किती भयावह अवस्था आहे. आणि तुम्ही पाहतच आहात की मुंबई शहरामध्ये मग ते विनयभंगाचे प्रकार असतील किंवा बलात्काराचे प्रकार असतील, या अशा वातावरणामुळे ह्या गोष्टीला कुठेतरी चालना मिळू शकेल किंवा वातावरण तशा पद्धतीचं निर्माण होऊ शकेल आणि कुठेतरी वातावरण ह्या गढूळ होऊन कुठेतरी महिलांमध्ये एक भयावह वातावरण तयार करण्याचा प्रयत्नच महानगरपालिकेच्या वतीने करण्याचा होतोय का, हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचं प्रेमनगर घ्या, अतिशय त्या ठिकाणी मोठे बहुसंख्य, सिद्धार्थनगर घ्या, अनेक वर्षापासून आमचा सिद्धार्थनगरचा प्रोजेक्ट तसाच आहे. लोक त्या ठिकाणी एक ट्रान्झिट म्हणून बांधलेली बिल्डिंग ती त्याच अवस्थेत आहे. ती बिल्डिंगसुद्धा आता जीर्ण अवस्थेत झालेली आहे जे ट्रान्झिट म्हणून बांधलेली आहे. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला कुठेतरी लोकांमधून वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे, आवाज उचलायला लागलेला आहे. अनेक लोकांच्या तक्रारी आमच्या पक्षाचं कार्यालय ह्या ठिकाणी झाल्यापासून अनेक तक्रारी ह्या ठिकाणी लोकांच्या दाखल झालेल्या आहेत आणि कुठेतरी आम्ही असा विचार केला की लोकांनी आपल्या कार्यालयात येऊन तक्रारी दाखल करण्यापेक्षा आपण लोकांच्या दारात का जाऊ नये, लोकांच्या नगरात का जाणार नाही, तिथल्या खऱ्या अर्थाने समस्या सोडवण्यासाठी आपला प्रयत्न का असू नये. आणि ताईंनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक नागरिकाची समस्या ही आपली समस्या, अशा पद्धतीत तुम्ही एकत्रित येऊन काम करा, लोकांना न्याय मिळवून द्या आणि तोच आमच्या पक्षाच्या वतीने प्रयत्न चालू आहे. पवारसाहेब, वरळी विधानसभा निवडणुका जवळ येतात. यापूर्वी सचिन अहिर, एक राजकीय प्रश्न, सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष होते, बांधणी होती त्यांची मुंबईत असं म्हटलं जातं. तो फार मोठा धक्का देखील राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळेला मानला गेलेला. आज ही निवडणूक सचिन भाऊ अहिर नसताना आपल्या मित्रपक्षांसाठी लढवली जाणार आहे. कुठेतरी तफावत जाणवते का तुम्हाला सचिन भाऊ अहिर यांची? नाही, अजिबात नाही. जरी सचिन भाऊ त्यावेळेला पक्ष जरी सोडून गेले असले तरी शेवटी या पक्षाचे नेते आमचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत. तुम्ही पाहिलं असेल की यापूर्वी ज्या वेळेला आमच्या पक्षामध्ये काही आमदार वेगळे झाले आणि त्यावेळेला ते निघून गेले, त्यावेळेला आपल्या माध्यमातून आमच्या आदरणीय पवारसाहेबांना एक प्रश्न विचारला गेला होता की आता या तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? त्यावेळेला आमच्या आदरणीय पवारसाहेबांनी शरद पवार
हे स्वतःचा हात उंचावून करून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कुठलाही नेता पक्ष सोडून जरी गेला तरी तो पक्ष संपत नसतो, कारण की पक्षाचा वटवृक्ष एवढा मोठा आहे आणि एवढा मजबूत आहे की त्या वटवृक्षाखाली अनेक लोक तयार झालेले आहेत. हे आमच्या पक्षाचे हेडमास्टरच असे आहेत की त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी मोठे जाऊन शिक्षकसुद्धा झालेले आहेत. परंतु शिक्षक जरी झाले असले तरी या पक्षाचे ते कधी हेडमास्टर होऊ शकले नाहीत. हे आमच्या पक्षाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि भाऊ गेल्यामुळे पक्षाची वाताहत वरळी विधानसभा किंवा मुंबई शहरामध्ये झाली अशी अजिबात नाही आहे. कळत न कळत येणाऱ्या काळामध्ये आमच्या भाऊ गेल्यानंतर पक्षाची महाविकास आघाडीमध्ये एकत्रीकरण झालं. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आमचा पक्ष शिवसेना काँग्रेस हे एकत्रित लढू आणि निवडणुकीला काँग्रेस आता खासदारकीच्या सामोरे गेलो. त्यावेळेला आमच्या पक्षाच्या वतीने शिवसेनेचा झेंडा घेऊन लोकायुक्तमध्ये आम्ही गेलो. अरविंद सावंत साहेब हे खासदार म्हणून आम्ही या ठिकाणावरून निवडून आले. आमच्या पक्षाचा जो आदेश होता तो आम्ही डोक्यावरती ठेवला आणि योगायोगाने आमचे भाऊ जरी पक्ष सोडून गेले असले तरी ते आघाडीच्या माध्यमातून पुन्हा आमच्या सोबतच आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ते आमच्या सोबतच असणार आहेत आणि एकत्रितच आम्ही राहून एकत्रित काम करणार आहोत आणि वरळी विधानसभेमध्ये निश्चित चांगलं परिवर्तन करणार आहोत. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. पवार साहेब, विषय असा आहे की सचिन अहिर शिवसेनेत आल्यानंतर जे कट्टर शिवसैनिक नावाचा जो कार्यकर्ता आहे, बऱ्याचदा सचिन अहिर यांच्याबाबत कुठेतरी थोडंसं अंतर ठेवल्यासारखं त्यांच्यामधून कधी कधी बोलताना जाणवतं की ते मुळापासून जे शिवसैनिक नाहीत, ग्रासरूटमधून आलेले नाही आहेत आणि ते दुसऱ्या पक्षातून इथे आलेले असल्यामुळे त्यांना तसं कुठेतरी या बाबतीत दुरावा जाणवतो लोकांना की सचिन भाऊंच्याबद्दल शिवसैनिकांना. जर कुठे असे डिस्प्यूट झाले मोठ्या लेवलला आणि सचिन अहिर यांनी असा विचार केला की मला परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात याच ठिकाणी यायचं आहे, तर तुमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना स्वीकारतील का? निश्चित स्वागत करू. शेवटी त्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे आणि त्यांची जर इच्छा झाली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा पवारसाहेबांच्या माध्यमातून काम करण्याची, परंतु हे निर्णय आम्ही छोटे कार्यकर्ते घेऊत नाही. शेवटी पक्षाचे नेतृत्व, पक्षाचे श्रेष्ठी या विषयाबाबतीत ते निर्णय घेतील. आम्ही फार लहान कार्यकर्ते आहोत. पक्षातून जो आदेश पक्ष आम्हाला देईल आणि जो आम्हाला नेता पक्ष देईल त्यांचं काम आम्ही निश्चित करू. वरडकर साहेब, या वरळी तालुका अध्यक्ष या पदावरती अनेक वर्ष आपण कार्यरत आहात. वरळीसाठी स्पेसिफिक काम करताय. काय वाटतं, वरळी श्रीमंतांची, गरिबांची, मध्यमवर्गीयांची, आता ही गरिबांची वरळी डेव्हलप होईल का त्याच्यात कुठेतरी गालबोट लागतं आहे. अनेकदा पुनर्विकासाच्या प्रकल्पांमध्ये देखील नको नको त्या तक्रारी बाहेर येत आहेत. अनेक ठिकाणी पुनर्विकास देखील रखडलेले आहेत. अनेक विषय आपणही जवळून पाहिलेले असेल. काय जाणवतं आहे, काय सांगते वरळी, सांगा. नक्कीच जी साऊथचं मी आभार मानेन. प्रथमतः आमच्या या कार्यालयात येऊन आमची आपण मुलाखत घेतात. प्रथम आभार माने यासाठी की आपण आमच्या संवेदना जाणण्यासाठी, आमच्या मनातल्या गोष्टी जाणण्यासाठी या ठिकाणी आलात. आपण जो विषय मांडलात इमारतीच्या नवीन उपक्रमाबद्दल, जिथे उपक्रम राबतो त्या ठिकाणी काही ना काही त्रुटी असतात, काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. परंतु ते प्रॉब्लेम सोडत असताना जे निर्णय शासनाधिकारी असतात आणि शासन घेत असते त्यांच्यावर वचक स्थानिक नेत्यांना, ज्यांना आम्ही निवडून दिलं आहे, ज्यांना सामान्य लोकांनी निवडून दिलं आहे, त्यांनी त्या सामान्य लोकांच्या बाजू घेतल्या पाहिजे. त्यांचं काहीतरी फायदा व्हावा हे त्यातून निघालं पाहिजे. ज्यावेळेला असं घडते त्यावेळेला नक्कीच त्या उमेदवाराला पुन्हा त्याच्याकडे जाण्याची गरज लागत नाही. आज जे वळीत चाललेलं आहे सगळ्या ठिकाणी डेव्हलपमेंट या ठिकाणी वळीत A+ झालं असं सांगण्यात आलं. परंतु A+ हे कोणासाठी झालं? जर तुम्ही पाहिलात शंकरराव नरंपतला जे रोड आहेत त्या ठिकाणी लोटस असेल, कमला सिटी असेल, ॲशफोर्ड असेल, त्यांच्या आतल्या ज्या भाग आहेत तेच A+ आहेत. त्याच्या बाहेरील भाग A+ म्हणता येणार नाही. कारण त्या समस्या सामान्य माणसाला राबवतात. रस्त्यावरचे खड्डे त्यांच्यासाठी आहेत, पाण्याचे त्रास त्यांच्यासाठी आहेत, इमारतीत होणाऱ्या काही चुकीच्या गोष्टी त्यांच्यासाठी आहेत, फेरीवाल्यांचे त्रास त्यांच्यासाठी आहेत, ट्रॅफिक त्रास त्यांच्यासाठी आहेत, सर्व शासनाचे निर्णय त्यांच्यासाठी आहेत. धनदांडग्यासाठी काहीच नाही. या A+च्या माध्यमातून मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये त्यांना कोणताही पाण्याचा त्रास होत नाही. परंतु आमच्या सोसायट्या ज्या आहेत त्यांना कुठेतरी पाणी त्रास आहे. वेगवेगळ्या समस्या त्यांना भेडसावतात. मग त्या 33/7च्या बिल्डिंग्स असतील, मालकी हक्काच्या असतील. आज मी विषय मांडू इच्छितो तुम्हाला. आज आमचा विषय होता
जिजामातानगर त्या संपूर्ण SRA प्रॉपर्टीबद्दल. पण तसाच एक विषय 33/7 ज्या उपकर प्राप्त इमारती आहेत, गेली अनेक वर्ष तुम्ही मागाशी संबोधलं की सचिन अहिर हे म्हाडाचे अध्यक्ष होते. त्यामुळे विभागात जेवढ्या उपकरप्राप्त इमारती होत्या त्या सर्व इमारतींना एवढा निधी भेटत होता. प्रत्येकाच्या सुखदुःखात एखादं पत्रक जरी आलं तरी त्यांना तिथे तो फंड जाहीर केला जात होता, त्यांना रिपेरिंग केले जात होते. तेव्हा त्यावेळेला त्या योजना नव्हत्या. आता ज्या काही योजनांमध्ये बदल झाले आहे, ज्या फरक झाले, त्यामुळे ह्या संपूर्ण वरळी विभागात फक्त डेव्हलपमेंट हाच एक विषय सर्वांच्या समोर दिसतो आहे. व्हावी, पण ती योग्य व्हावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने आम्ही मागणीच करत आहोत. GK मार्ग या विभागात ज्या 33/7च्या ज्या बिल्डिंग्स आहेत, तिथे समजते आहे काही क्लस्टर डेव्हलपमेंट येते, काही लोकांना बिल्डर्स येत आहेत, परंतु त्या येत असताना त्या सर्वसामान्यांना आमची एक मागणी होती. गेल्या 2 वर्षापूर्वी आव्हाड साहेबांनी एका बिल्डिंगचं उद्घाटन, माझ्या बाजूला एक जोडिया मेन्शन म्हणून एक बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी एक विषय होता. त्या विषयासाठी त्या ठिकाणी आले होते आव्हाड साहेब. जितेंद्र आव्हाड साहेब त्यावेळेला आपले मंत्री होते ह्या विभागाचे. तर त्यांना हा विषय मांडला होता, जर BDDसाठी जे 160च्या घरात राहतात त्यांनासाठी तुम्ही 500 स्क्वेअर फूटचं घर राबवत आहेत, तर तुमच्या शासन दरबारी एक असा नियम काढा की ज्या उपकर प्राप्त इमारती आहेत, मग तिथे 250 असतील, 250 असतील, अशा सर्वांसाठी जर एक 500 चौरस फुटाचं घर केलं आणि एक क्लस्टर डेव्हलपमेंट तुम्ही जर लोअर परेलच्या विभागात संपूर्ण केलं, लोअर परेल स्टेशनपासून जर त्रिशूळ बिल्डिंग सोडली म्हाडाची, तर त्याच्या पुढून संपूर्ण ज्या बिल्डिंग आहेत, सन्मीन गल्ली विभाग म्हणा, आपला गणपतराव कदम, नारायण गल्ली, पुढे संपूर्ण एक असं क्लस्टर राबवलं आणि एक धोरण केलं की बाबा ह्या सर्वांनाही 500चा एरिया आपण देऊ शकतो. एक चांगलं सोसायट्या तयार करू शकतो. ज्या अनायसे जी मुंबई घडली, मुंबई म्हणून, आज त्या मुंबईत तसं प्रकार दिसत नाही, तर बाहेरगावी बोरवली, दहिसर ह्या ठिकाणी अशा चांगल्या सोसायट्या दिसत आहेत, चांगलं नियोजन दिसतं आहे, त्यांना चांगल्या प्रकारचं फुटपाथ, चांगल्या प्रकारचं ट्रॅफिक, सगळ्या गोष्टी दिसतात, फेरीवाल्यांचं तिथे नियोजन असते, अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिसतात. पण आमच्या वळीत जर A+ म्हणत असाल तर त्या A+ला मी स्वतः वैयक्तिक माझं हे मत आहे की आम्ही त्याला मानत नाही. कारण हे A+ ज्या सर्वसामान्यांनी तुम्हाला जिंकून दिलं आहे, ज्यांनी तुम्हाला आमदार बनवलं आहे, तुम्हाला नगरसेवक बनवलं आहे, तुम्हाला खासदार बनवलं आहे, त्या लोकांनी ह्या विषय घेतला पाहिजे आणि एक चांगलं साफसुथरं वळी बनवलं पाहिजे. व्हायला सगळं होऊ शकते जर धनदांडग्यासाठी ते उपक्रम राबवले शकतात. लोढा पार्क बनू शकते, मोठ्या चांगल्या बिल्डिंग बनू शकतात. जर त्यांच्या होऊ शकते तर सर्वसामान्यांना एक चांगली प्रकारची सोसायटी का होऊ शकत नाही, हे वारंवार मनात शंका करते. सुनील, वरईचाच एक विषय आणि एक संभाव्य घोटाळा म्हणून एक गोष्ट निदर्शनास पण आणायची होती. आपण गृहनिर्माण संस्थांचं काम सांगताय किंवा त्याबद्दलची माहिती आहे आणि किंवा आपण उपग्रहप्राप्त इमारतींबद्दल बोलत आहे. अशीच या लोअर परळमध्ये रत्नसिंधू नावाची एक इमारत आहे, 5 मजली म्हाडाची इमारत आहे. त्याच्या बाजूला लोढाचा मोठा टॉवर उभा आहे, लोढा विस्टा, आणि मानाजी राजूजी चाळीचा हा एक प्रोजेक्ट होता. त्याच वेळेला ती रत्नसिंधू इमारत डेव्हलपमेंटला न घेता ती म्हाडाची ज्या 5 चाळीची एक लोढा विकासकाने तिकडे तो त्यांची तो टॉवर उभारलेला आहे. परंतु आता मागच्या दरवाजाने कुठेतरी वेगळ्या पद्धतीने दाखवून तो आता क्लस्टर करण्याचा डाव मांडल्यासारखा दिसतोय. कारण की त्या ठिकाणी रत्नसिंधू इमारतीतील रहिवाशांना दाखवलं जातं आहे की ऑन पेपर MOUमध्ये म्हटलं जातं की हे ॲमॅलगमेशन होणार बाजूच्या ह्या प्लॉटबरोबर लोडाच्या, आणि घर मात्र तुम्हाला 405च मिळणार. तर क्लस्टरमध्ये साधारण कितीचं घर मिळायला पाहिजे, आणि जर ही अशी फसवणूक किंवा असा घोटाळा होत असेल तर या ठिकाणी आपल्यासारखे कार्यकर्ते याबाबत काय पाऊल उचलतील? नक्कीच चांगला विषय आपण मांडलात. कारण रत्नसिंधू दिसतो एकंदरीत बरोबर पाहता सत्तेत बिल्डर बसले असल्यामुळे जो विकासक आहे तो स्वतः सत्तेत आहे. मंगलप्रभात लोढा स्वतः सत्तेत आहे त्या ठिकाणी, आणि त्यांचा हा प्रोजेक्ट आहे. मंगलप्रभात लोढांनी माझ्या शेजारचाच एक प्रोजेक्ट केला होता शंकरराव नरंपतवरती सिटी व्ह्यू. ह्या ठिकाणी पण असंच काही विषय आहेत. पण काय होते, ह्या सगळ्या गोष्टी काळाच्या पडद्याच्या आड ढापल्या जातात. रहिवाशांना काहीतरी मॅनेज केलं जातं, तिथल्या लोकांना सांगितलं जातं आणि मग त्या गोष्टी ढापल्या जातात. आता रत्नसिंधू म्हणाल तर तुम्ही तिथे म्हाडाची बिल्डिंग आहे, त्याला ही योजना त्यावेळेला राबवली नव्हती, परंतु आज पूर्ण झाल्यावर तिथे तुम्ही जे म्हणतात माझ्या माहितीप्रमाणे तिथे दुसराच बिल्डर आलेला आहे. पण तो त्याने तसं MOUमध्ये ॲमॅलगमेशन हा दुसऱ्या प्लॉटचं दाखवलं. मी म्हटलं ना, काळाच्या पडद्याच्या आड जाऊन, सत्तेच्या आड जाऊन त्या ठिकाणी हे सगळे विषय आपापसात
संगनमत करून केले जातात. त्यात लोकांना काय होते, आम्हाला आमचं घर मिळते आहे कुठूनही. आमचं आता लोकांना एकच विषय आहे की आम्हाला आमच्या जागेबद्दल, छोट्या घराबद्दल एक मोठं घर 450 ते 500चं मिळालं तर आमचे फॅमिली जी 2 भावांची आहे 3 भावांची आहे ती एक चांगल्या प्रकारे त्यात वास्तव्य करू शकते. आमच्या मुलांना थोडासा पेस भेटू शकतो. कारण 180च्या घरात एका घरात त्यावेळेला 2-2, 3-3 भावंड असल्यामुळे ह्या गोष्टी शक्य नाही. त्यामुळे त्या लोक थोडंसं प्रायव्हसीसाठी कुठे भाड्याने जातात किंवा ज्याची चांगलं घर आहे, ज्याची चांगली नोकरी आहे, तो भाड्याने किंवा विकत घेऊन दुसरीकडे शिफ्टेड होतो आहे. अशा काही गोष्टी विभागात घडत आहेत. वरड कसा एक शेवटचा आणि राजकीय प्रश्न की महाविकास आघाडीमध्ये जर आपण स्वतंत्र निवडणूक लढवण्याचं ठरवलं किंवा असं काही आलं वरून किंवा वरती निगोशिएशनमध्ये काय तफावत झाली तर आपला वरळी विधानसभेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? नक्कीच आमच्यात जो पवारसाहेब निवडतील तोच असेल. आम्ही सुसज्ज आहोत, तयारीत आहोत. आमची बूथच्या लेवलपर्यंत आमची बांधणी आहे. कोणी पक्ष सोडल्यावर आम्ही इथून हल्ले नाहोत. कार्यकर्ते कसं झाडाला पालवी नवीन येत असते आणि त्या पालवीमध्ये नवसंचार होते, ती पालवी मोठी होत जाते. आज अनेक वर्ष लोटून गेलेली आहेत, पालवी मोठी झालेली आहे. जर साहेबांचा आदेश असेल, साहेब जे म्हणतील त्याप्रमाणे आम्ही जाऊ. नेतृत्व कोणाला द्यायचं, कोण आमच्या पक्षात इथे येईल ही पुढची गोष्ट आहे. पण ज्यावेळेला साहेब सांगतील त्यावेळेला ती पूर्व दिशा असेल. कारण साहेबांनी ज्यावेळेला आमच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं होतं, साहेबांचा एक शब्द होता 3 वर्ष गेल्या ज्यावेळेला आमचे नेते आम्हाला सोडून गेले त्यावेळेला साहेबांचा एक आमच्या खांद्यावर हात ठेवून शब्द होता, वरळीत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत वरळीतील राष्ट्रवादी कधीही संपुष्टात येणार नाही. त्यामुळे वरळी हा साहेबांचा प्रेमाचा विषय आहे, ताईंचा प्रेमाचा विषय आहे. साहेब वरळीतल्या अनेक जुन्या जाणत्या लोकांच्या संपर्कात आहेत. लोक साहेबांना मानणारी आहेत, साहेबांचे विषय ऐकणार आहेत. त्यामुळे वरळीत राष्ट्रवादी संपली हे कधीच जाहीर करणार नाही. ज्यावेळेला असा विषय आला त्यावेळेला आम्हाला 25 ते 30 हजार मतं होती. जर आज आम्ही संघटित आहोत, साहेबांचा वलय आहे आमच्या पाठी, साहेबांच्या आशा अपेक्षा आहेत. आम्ही लोकांमध्ये 80% राजकारण समाजकारण आणि 20% राजकारण ह्याच भाषेतून लोकांची कामं करतो. आजचा जो विषय आम्ही घेतला आहे तो आम्ही वरळीत ठिकठिकाणी घेणार आहोत. मग ते गणपतराव कदम असेल, 7 रस्ता असेल, सगळ्या ठिकाणी बिर्डी चाळ असेल. बिर्डी चाळ तर आता रोजच्या आमच्याकडे आमच्या तुम्ही जर मस्टर बघितलात आमच्याकडे ते निवेदनं आहेत भरपूर, त्याचे आम्ही पाठपुरावा करत आहेत. उद्याच आमचं जी साऊथच्या वॉर्ड ऑफिसर त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे. त्यांनी वेळ दिलेली आहे की तुमच्या काय सूचना असतील त्या तुम्ही आमच्याकडे मांडा, आम्ही हे करतो. त्यामुळे पक्षाचं काम या ठिकाणी राष्ट्रवादीचं जोरात चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे वरळी विधानसभेचे वरिष्ठ पदाधिकारी होते. या ठिकाणी वरळीतील संपूर्ण माहिती जवळपास यांनी सांगितलेली आहे. राजकारणाबद्दल, लोकांच्या समस्यांबद्दलचे विषय या ठिकाणी उजाळा मिळालेला आहे. SRAमधील विषय देखील या ठिकाणी मांडले गेलेले आहेत. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.